हेमाडपंत जसे बाबांचे भक्त, तसेच बाबांचे कितीतरी श्रेष्ठ भक्त होऊन गेले. त्यातच एक दासगणू. या दासगणूंनी अनेक संत श्रेष्ठांची चरित्र लिहिली, बाबांचंही चरित्र लिहिलं. एकदा त्यांच्या मनात आलं आपण प्रयागला जावं आणि गंगा यमुनेचं दर्शन घ्यावं. पण बाबांच्या घेतल्याखेरीज कुठलंही पाऊल टाकायचं नाही, म्हणून ते शिर्डीला आले. बाबांची अनुज्ञा घ्यायला गेले. ते काही बोलायच्या आतच बाबा त्यांना म्हणाले, अरे गणू, मनामध्ये जर श्रद्धा असेल, गुरुप्रती भाव असेल, तर गुरुच्या चरणांमध्येच तुला गंगा यमुनांचं दर्शन होईल. अतिभावभक्तीने दासगणूंनी साईबाबांच्या चरणांवर लक्ष दिलं आणि पाहता पाहता त्यांच्या उजव्या अंगठ्यापासून गंगेचा प्रवाह व्हायला लागला आणि डाव्या अंगठ्यापासून यमुनेचा प्रवाह व्हायला लागला. थोड्याच अंतरावर ते एकत्र झाले आणि तिथेच प्रयाग क्षेत्र साकार झालं. त्यावेळेला दासगणू इतके भावनाशील झाले. त्यांच्या मनामध्ये जे आलं ते सादर करतायत राजेश दातार.